आपल्या समाजात काय आहे ना, की बॉडीला एक फिजिकल स्वरूप दिलेलं आहे आणि आजाराला एक फिजिकल स्वरूप दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये ब्रेनला आपण बॉडीचा पार्ट मानतो, पण विचारांना आपण बॉडीचा पार्ट न मानता आपण म्हणतो विचार इकडून येतात. म्हणजे आपण म्हणतो की आतून येत आहे, ते इथून येत आहेत असं आपण म्हणतच नाही. तर तिथे आपली गफलत होते की विचार जे आहेत ते ब्रेनच्या सर्किट्स मधूनच येत आहेत आणि विचारांचा आजार हा जसा शारीरिक आजार आहे तसाच आजार आहे. हे लोक अजून समजत नाही. लोक त्यामुळे सल्ले देतात की अरे तू विचार सुधरव, पॉझिटिव्ह राहा, सकाळी फिरायला जा. फिरायला जाऊन ते विचार बदलणार नाहीत, कारण केमिकल बदलणार नाहीत. तर ह्या गोष्टी समजणं की मानसिक आजार हा फिजिकल आजारासारखाच आहे. जशी सर्दी कोणाला येऊ शकते. बऱ्याचदा आम्हाला पेशंट विचारतात, डॉक्टर आम्हाला काहीच नाहीये तरी पण टेन्शन नाही, काहीतरी का झाला हा आजार? तेव्हा मी उदाहरण साधं देतो की सर्दी आपल्याला कधीही होते, केव्हाही होते. त्याला काही लॉजिक असतं का? धूळ कायम आहे, थंडी कायम आहे, सर्व कायम आहे, तरी आपल्याला अधूनमधूनच का सर्दी होते? तसंच मानसिक आजारांचं ते कोणालाही आणि कधीही होऊ शकतं, मलाही होऊ शकतं.